जालना लोकसभेसाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रचाराचा नारळ फोडत संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर जालन्यातील राजूर गणपतीची विधिवत पूजा करत प्रचाराचा शुभारंभ केला असून यावेळी रावसाहेब दानवे यांनी आपल्याला गणपतीचा आशीर्वाद असून आपण एकाही निवडणुकीत आजपर्यंत हारलो नसल्याने सहाव्यांदा आपण लोकसभेवर नक्की निवडून जाणार असा विश्वास व्यक्त केला आहे। यावेळी बोलताना मंत्री दानवे म्हणाले की विरोधकांकडून देशात नरेंद्र मोदींची सत्ता आल्यास देशाचे संविधान बदलणार असल्याचा धडधडीत खोटा आरोप केला जात आहे। मात्र काँग्रेसच्या काळात अनेक वेळा संविधान बदलण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आणि त्यांना हरवण्याचे काम काँग्रेसवाल्यांनी वेळोवेळी केल्याचे सांगून नरेंद्र मोदी हे संविधानाची पूजा करणारे पहिले पंतप्रधान असल्याचे नमूद केले। यावेळी व्यासपीठावर मंत्री अब्दुल सत्तार, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, भाजप नेते भास्कर आबा दानवे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक राजेंद्र भोसले यांनी केले। मी आतापर्यंत 25 निवडणुका लढलो आणि जिंकलो। प्रत्येक निवडणुकीचा प्रचाराचा नारळ मी राजूर गणपतीला फोडतो, राजुरेश्वराचे आशीर्वाद घेतो आणि पुढच्या कामाला सुरुवात करतो। आजही मी गणपतीच्या चरणी आलो, नारळ फोडलं आणि परमेश्वरला प्रार्थना केली की अशीच सेवा करण्यासाठी मला पुन्हा आशीर्वाद दे। मला असं वाटतं की गणपती प्रसन्न आहे माझ्यावर आणि मी नक्की 6व्या वेळेस लोकसभेला निवडून जाईल। प्रतिनिधी नाझीम मनियार, NTV न्यूज मराठी, जालना।